शिक्षिका शिक्षण विभाग ऑनलाईन उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत। शाळा बंद पण शिक्षण सुरू। आपण गणपतीच्या सुट्टीनंतर भेटत आहोत। हा आपला पहिली तासिका आहे। त्या सर्व ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जय महाराष्ट्र उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 चिरागनगर घाटकोपर पश्चिम एन विभाग। आज दिनांक 16 सप्टेंबर 2021 गुरुवार। आजचा सुविचार आहे, प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे। आता आदर्श म्हणजे काय? तर आपण आदर्शाचा विचार करतो, म्हणजेच काय करतो तर त्या आदर्श व्यक्तीकडून आपण प्रेरणा घेतो। आपल्या ध्येयपूर्तीसाठी दिशादर्शक म्हणून किंवा अपयश आल्यानंतर नाउमेद होता या आदर्श व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन आपण आपले ध्येय साध्य करत असतो। आपण जर पाहिलं इतिहासातील किंवा सध्याचं कुठलंही व्यक्तिमत्व, यशस्वी व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर APJ अब्दुल कलामांपर्यंत ही जी काही मंडळी होती, या सर्वांनी काय केलं तर ते एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेली होते। या आदर्श व्यक्तींनी आयुष्यामध्ये खूप कष्ट केले, अविश्रांत परिश्रम केले आणि सकारात्मकतेच्या जोरावर यश संपादन केले। यांच्यापैकी एकाचा जरी आपण आदर्श घेऊन वाटचाल केली तर आपण जीवनात निश्चितच यशस्वी होतो। म्हणून प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक आदर्श व्यक्ती ठेवली पाहिजे आणि तो आदर्श पाहून त्याप्रमाणे त्याने वाटचाल केली पाहिजे। म्हणजेच आपण जीवनामध्ये यशाचे शिखर गाठू शकतो। म्हणून प्रत्येकाने आदर्श व्यक्तिमत्व ठेवून मनामध्ये ठेवून त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे। विषय आहे इतिहास। इसवी सन 18व्या शतकामध्ये ब्रिटिश समाजामध्ये प्रबोधन झालं होतं, परंतु भारतीय समाज होता तो मात्र अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला होता। समाजामध्ये त्या काळामध्ये अनेक चालीरीती, रूढी, परंपरा, अनिष्ट प्रथा यांचं प्राबल्य निर्माण झालं होतं। आता या चालीरीती, अनिष्ट प्रथा कोणत्या? तर उदाहरणार्थ बालविवाह, सती प्रथा, जातीभेद इत्यादी। इसवी सन 1835 मध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। त्यामुळे भारतीयांना पाश्चात्य विचारसरणीची त्याचबरोबर आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान या सर्वाची ओळख झाली आणि त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बदल झाले। आजचा आपला घटक आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन। त्यातील आपण आज पाहणार आहोत धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व। या पाठातून आपल्याला पुढील अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे। भारतीय प्रबोधन संकल्पना समजेल, विविध संस्थांनी केलेले कार्य समजतील, भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात झालेले बदल समजतील, समाज सुधारकांच्या कार्यांची माहिती व चित्र आंतरजालच्या साहाय्याने मिळवून संग्रह करतील, विविध संस्थांनी केलेल्या कार्याचा भारतीय समाजावर झालेला परिणाम समजेल। इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवे तत्वज्ञान याचा प्रसार झाला। परंतु 19व्या शतकामध्ये भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धा, जातीभेद, रूढीप्रियता, चालीरीती यांनी हा समाज ग्रासलेला होता। भारतातील जे विद्वान होते आणि जे सुशिक्षित सामाजिक सुधारक होते
यांना या परिस्थितीची जाणीव होऊ लागली होती. भारताला जर प्रगतीपथावर आणायचे असेल तर समाजामध्ये असलेल्या ज्या अनिष्ट रूढी चालीरीती आहेत त्यांचं निर्मूलन केलं पाहिजे याची जाणीव त्यांना होऊ लागली होती. आणि त्यासाठी मानवता, समता, बंधुत्व या तत्वावर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील जे विविध प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी किंवा चालीरीती, रूढी, परंपरा आहे त्यासाठी या विचारवंतांनी आपल्या लेखणीद्वारे जनजागृती केली. पण या तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन असं म्हणतात. म्हणजे काय, जे समाजसुधारक होते, विचारवंत होते, यांनी आपले मत मांडली आणि त्याच्यातून जी वैचारिक जागृती समाजामध्ये झाली, या वैचारिक जागृतीलाच भारतीय प्रबोधन असे म्हणतात. भारतीय समाजामध्ये धार्मिक, सामाजिक सुधारणांची आवश्यकता होती आणि त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, संस्था स्थापन केल्या आणि त्यातील काही ज्या सामाजिक संस्था होत्या त्यांनी केलेले कार्य आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं जे आपलं आहे ते ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. धार्मिक आणि सामाजिक सुधारणाचा जे पर्वाला सुरुवात झाली ती खऱ्या अर्थाने राजा राममोहन राय यांच्यापासूनच. राजा राममोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी बंगालमधील राधानगर येथे झाला. राजा राममोहन राय यांनी संस्कृत, अरबी, फारसी भाषांचा अभ्यास केलेला होता. बंगालमध्ये असणारी जी ब्रिटिश राजवट होती त्याचं जवळून त्यांनी पाहिलेली होती. तसंच समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या गोष्टीमुळे भारतीय समाजाची अधोगती कशी झाली याची जाणीव राजा राममोहन राय यांना होती. काही काळ त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी केली आणि त्या काळात त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य जवळून पाहिले होते. मग त्यांनी याच्यातून विचार केला, जर हिंदू धर्मातील एकेश्वरवाद, मूर्तीपूजा, जातीभेद हे समाजाच्या प्रगतीतील अडथळे आहेत असे त्यांचे मत होते आणि भारतीय समाजाला जर जागृत करायचं असेल तर पहिलं अनिष्ट रूढी आणि या ज्या परंपरा आहेत यांचा त्याग केला पाहिजे आणि हाच प्रचार राजा राममोहन राय यांनी केला. आणि म्हणूनच त्याच कार्यासाठी राजा राममोहन राय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि या ब्राह्मो समाजाच्या स्थापनेमुळे काय झालं तर भारतामध्ये एक नवे युग अवतरलं आणि ही बंगालमध्ये सुरू झालेली पहिली सामाजिक आणि धार्मिक चळवळ होती. आता या ब्राह्मो समाजाची तत्व काय होती तर एकेश्वरवादाला प्राधान्य, मूर्तीपूजेचा विरोध. एकेश्वरवाद म्हणजे काय तर देव एकच आहे आणि त्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची विधी करण्याची कोणतीही गरज नाही. उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, सर्व धर्मामध्ये ऐक्य निर्माण करणे, नीतिमत्ता, सदाचार, मानवांबद्दल आपापसात असणारं प्रेम, भूतदया, इतरांच्या दुःखाची जाणीव, यामुळे धर्मामध्ये ऐक्य निर्माण होतं. तसंच धर्माचा अर्थ काय, खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे आणि हेच मनामध्ये गृहीत धरून एकमेकांशी वागावं. ईश्वर हा सर्वांचा पिता म्हणून आपण हे सर्व एकमेकांचे बंधू आहोत. मग या ब्राह्मो समाजाने कोणतं कार्य केलं
तर हिंदू धर्माचे शुद्धीकरण त्यांनी घडवून आणलं आणि भारतीय लोकांना खऱ्या धर्माची आणि हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या तत्वाची ओळख करून दिली. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, चालीरीती यांना विरोध केला. उदाहरणार्थ सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धत इत्यादी. विधवा विवाह आणि स्त्री शिक्षण याला प्रोत्साहन दिलं. हिंदू धर्मामध्ये जास्तीत जास्त समाज सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न या ब्राह्मो समाजाने केला. संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र काढलं आणि या वृत्तपत्रातून समाजामध्ये जनजागृती केली. तसंच ब्राह्मो समाजाचे जे तत्वज्ञान होते, जी तत्व होती, ती समाजामध्ये पोहोचवण्याचं काम या संवाद कौमुदी या वर्तमानपत्राद्वारे करण्यात आलं. त्याचबरोबर कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारचं कार्य या ब्राह्मो समाजाने केलं. पुढचं आहे परमहंस सभा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 मध्ये मुंबईत परमहंस सभेची स्थापना केली. तरखडकर हे मराठी व्याकरणकार, लेखक, समाजसुधारक होते. मराठी व्याकरण विषयक केलेले कार्य त्यांचं महत्वाचं असून गद्याला त्यांनी प्रमाण रूप प्राप्त केलं, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात. परमहंस सभेने महाराष्ट्रातील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची उद्दिष्ट होती जातीभेद मोडणे आणि एकेश्वरवादाची स्थापना करणे. मनुष्याचा ईश्वर, जात, धर्म हा एकच आहे, ही परमहंस सभेची शिकवण होती. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाललेलं होतं. त्यांनी ठरवलं होतं त्यातल्या सदस्यांनी की ही परमहंस सभा जेव्हा नावारूपास येईल तेव्हा समाजामध्ये प्रकट व्हायचं. परंतु मध्येच त्यांच्या सभासदांची यादी कोणीतरी पळवली आणि त्यामुळे परमहंस सभेची जी मंडळी, जे सदस्य होते ते सर्व घाबरले आणि त्यांनी त्या ठिकाणी परमहंस सभेचे अस्तित्व संपवले. आणि पुढे ही परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्यातीलच काही सदस्य पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. दादोबा पांडुरंग तरखडकर व आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या पुढाकाराने 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. या प्रार्थना सभेने अनेक जनहिताची कामे केलेली होती. प्रार्थना सभेचे कार्य. प्रार्थना सभेने मूर्तीपूजेला विरोध केला आणि एकेश्वरवादाला प्राधान्य दिलं. त्याचबरोबर कर्मकांडही त्यांना मान्य नव्हतं, तर त्यांचा प्रार्थनेवर भर होता आणि त्यासाठी समाज मंदिराची स्थापना करण्यात आली. कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या की जेणेकरून कामगार नोकरी करून त्यात सुशिक्षित होतील, हे त्यामागचं ध्येय होतं. स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली. त्याचबरोबर स्त्री शिक्षण चळवळी त्यांनी सुरू केल्या. समाजामध्ये जातीभेद होता, त्या जातीभेदाला त्यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. म्हणजे शिकत शिकत नोकरी करायची, हे त्यामागील उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर आपण परमेश्वराची सर्व लेकरे आहोत, म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे. प्रार्थना समाजाने
अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केली. तसेच पंढरपूर येथे अनाथ आश्रमाची स्थापना केली. त्यांनी उद्बोधन करून अंधश्रद्धा आणि धर्मभोळेपणा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाने सुबोध पत्रिका हे नियतकालिक सुरू केले आणि त्याद्वारे समाजाचे प्रबोधन केले. प्रार्थना समाजाचा उपासना आणि प्रार्थनेवरती भर होता. प्रार्थना संगीत, प्रार्थना समाजाचा इतिहास इत्यादी मराठी ग्रंथ लिहिले. तसेच स्पिरिच्युअल पॉवर ऑफ हाऊस यासारखी इंग्रजी ग्रंथ प्रार्थना समाजाने प्रसिद्ध केली. प्रार्थना समाजाची जी तत्व होती, मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध इत्यादी. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मानव सेवा हीच खरी ईश्वराची भक्ती आहे, हे या प्रार्थना समाजाचे मत होते. पुढचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुधारक, धर्म सुधारक व लेखक होते. तसेच प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना केली आणि याच्यातूनच त्यांनी सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वतीने अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. उदाहरणार्थ शाळा सुरू करणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, समाजातील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, तसेच लोकांची शुश्रूषा करणे इत्यादी. महर्षी शिंदे यांनी देशभर दौरे आखून समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर समाजामध्ये असणाऱ्या ज्या चालीरीती, रूढी, परंपरा या नष्ट व्हाव्यात, त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर आजारी असणाऱ्या लोकांची त्यांनी सेवाही केली. पुढे आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. भारतीय समाज हा कर्मकांड, रूढी, परंपरा, पुरोहितशाही यामध्ये बंदिस्त झाला होता आणि ही सर्व समाजाची अवस्था पाहून महात्मा फुले यांचे मन हळहळत असते. बहुजनांच्या दुरावस्थेचे कारण होते आणि ते म्हणजे असणारे अज्ञान, हे त्यांनी ओळखलं होतं. समाज हा अज्ञानात जीवन जगत असल्यामुळे त्यांना गुलामगिरीचे ओझे वाटत नव्हते आणि समाजाला जर गुलामगिरीतून मुक्त करायचे असेल तर काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटू लागलं आणि म्हणून महात्मा फुले यांनी समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र आणलं आणि 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे ध्येय होतं ते म्हणजे समाजातील विषमता नष्ट करणं आणि समाजातील तळागाळापर्यंत लोकांना शिक्षण देणं, ही दोन महत्वाची उद्दिष्ट होती. सत्यशोधक समाजाची तत्व. ईश्वर हा एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे. तसंच सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. परमेश्वराची भक्ती किंवा प्रार्थना करण्याचा अधिकार हा प्रत्येक मानवाला आहे. मानवाला जातीने नव्हे
तर गुणाने श्रेष्ठत्व प्राप्त होते. कोणतेही ग्रंथ हे ईश्वर निर्मित नाही, तर सर्व ग्रंथाची रचना ही मानवाने केलेली आहे आणि परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणाच्याही मध्यस्थाची गरज नाही. तसेच समतेच्या तत्वावर आधारित समाजाची निर्मिती ही सर्व सत्यशोधक समाजाची तत्वे होते. या सत्यशोधक समाजाने केलेले कार्य, शिक्षणावर अधिक भर दिला, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. सत्यशोधक समाजाच्या ज्या शाखा आहेत त्या गावागावांमध्ये निर्माण करण्यात आल्या आणि त्या गावांमध्ये दर आठवड्याला सभा घेतल्या जायच्या आणि त्यामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, शिक्षण प्रसार याबाबत चर्चा केली जायची. सत्यशोधक समाजाने ब्राह्मण पुरोहितांशिवाय विवाह लावण्याचा उपक्रम सुरू केला. इसवी सन 1877 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता. तेव्हा दुष्काळाने पीडित असलेल्या मुलांची सोय करण्यासाठी बालाश्रम उघडण्यात आले. तसेच जमीनदार, सावकार यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती आणि या पिळवणुकीविरुद्ध चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीचे नेतृत्व सत्यशोधक समाजाने केलं. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. सामाजिक न्याय आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. इंग्लंडच्या महाराणी त्यांचे चिरंजीव ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा महात्मा फुले त्यांना भेटण्यासाठी शेतकऱ्याच्या वेशामध्ये गेले आणि त्यांना निर्भीडपणे सांगितलं की भारतातील जनते जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यांचे प्रथम अज्ञान घालवा आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा, असं त्यांनी सांगितलं. महात्मा फुले हे लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तसेच त्यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केलं. शेतकऱ्याचं असूड हे त्यांचं पुस्तक आहे. या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विदारिक दुर्दशा, त्यांचे दारिद्र्य आणि शेतकऱ्यांचं असणारे जीवनातील वास्तवता यातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये विश्व कुटुंब कसे निर्माण होईल, त्याकरता वर्तनक्रम कसा असला पाहिजे, कोणती वैचारिक भूमिका आपण स्वीकारली पाहिजे, या सर्वाचं वर्णन या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात केले आहे. अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी तसेच समता प्रधान समाजाच्या निर्मितीसाठी अविरतपणे कार्य या सत्यशोधक समाजाने केलं. पुढचं आहे आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. 19व्या शतकामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी घडून येत असताना स्वदेश आणि स्वधर्म या दोन गोष्टींना संजीवनी देण्याचं कार्य या आर्य समाजाने केलं. स्वामी दयानंद सरस्वती यांची मातृभाषा गुजराती होती, पण त्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास केला व आर्य समाजाचा विस्तार त्यांनी भारतभर केला. हिंदू समाजाची हीन अवस्था पाहून त्यांचं मन बेचैन व्हायचं. सत्याचा प्रकाश देणारे वैदिक तत्वज्ञान आचरणात आणल्याशिवाय
देशाला तरणोपाय नाही, या श्रद्धेने त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला आणि त्यासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची तत्व. वेद हा आर्यांचा पवित्र धर्मग्रंथ असून तो त्यांनी प्रमाण ग्रंथ मानावा. तसंच प्रत्येक हिंदू व्यक्तींनी वेदांचा अभ्यास केला पाहिजे आणि हे अभ्यास करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य. ईश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. प्रत्येक आर्य समाजाच्या अनुयायाने सत्य ग्रहण करावे व असत्याचा त्याग करावा. प्रत्येकाने एकमेकांबरोबर प्रेमाने न्यायाने वागावे. केवळ स्वतःच्या कल्याणाचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्न करावे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करण्याचे ध्येय प्रत्येकाने बाळगावे आणि वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. स्त्री पुरुष समानता होती. आता आर्य समाजाचे कार्य. आर्य समाजाच्या कार्यामध्ये त्यांनी रूढी, परंपरा, उपासना यात अडकलेल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी गो बॅक टू वेदास म्हणजेच वेदांकडे परत चला असं सांगितलं आणि वेदांकडे परत चला हे आर्य समाजाचं ब्रीदवाक्य होतं. आर्य समाजाने गुरुकुल विद्यालयांची स्थापना केली. शाळेतून संस्कृत वैदिक शिक्षण दिलं. आजही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सोलापूर, मुंबई या ठिकाणी आर्य समाजाच्या शैक्षणिक संस्था कार्य करत आहेत. राष्ट्रभक्तीची भावना त्यांनी समाजामध्ये निर्माण केली. स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ, वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. तसंच ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या वेदांचा प्रचार आणि प्रसार केला आणि समाजामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली. रामकृष्ण मिशन. 19व्या शतकामध्ये धार्मिक व सामाजिक कार्य करणारी रामकृष्ण मिशन ही महत्वाची संस्था बंगालमध्ये स्थापन झाली. आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था होती. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1857 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची शिकवण जनमानसात पोहोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. कलकत्तामध्ये असणारे बेल्लूर मठ हे रामकृष्ण मिशनचे प्रमुख केंद्र आहे. अतिशय सुंदर असं हा परिसर आहे या रामकृष्ण मिशनचा, शांततामय असा. रामकृष्ण मिशन तर्फे स्वामी विवेकानंद यांनी धर्म प्रसार केला, त्याचबरोबर आध्यात्मिक शिकवण दिली. या संस्थेची जगभरामध्ये जवळजवळ 173 केंद्र आहेत. स्वामी विवेकानंदांनी भारतातील तरुणांना सांगितलं, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. म्हणजे तुमच्या अंगी असणारा आळस झटकून टाका आणि जे तुमचे ध्येय आहे तर जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही काम करत राहा हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. रामकृष्ण मिशनचे कार्य. रामकृष्ण मिशनने अनाथ आश्रम, रुग्णालय, वसतिगृह, शाळा, महाविद्यालये सुरू केली. दुष्काळग्रस्तांना मदत केली. रोगी
तसेच दीनदुबळ्यांना औषध उपचार दिले, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक क्षेत्रात उन्नती करण्याचं कार्य रामकृष्ण मिशनने केलं आणि आजही हे त्यांचं कार्य सुरू आहे. इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. स्वामीजींनी अमेरिकेतील यात प्रतिनिधित्व करताना भाषण केलं आणि त्या भाषणाची सुरुवात त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी सुरुवात केली आणि या सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. असे हे स्वामी विवेकानंद. पुढचा आहे सिंग सभा. शीख समाजातील सुधारणा करण्यासाठी सिंग सभेची स्थापना करण्यात आली. शीख समाजाने सुरुवातीला आर्य समाजाला पाठिंबा दिला होता, परंतु वेदावर असणारी आर्य समाजाची निष्ठा हे शिखांना मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांनी अमृतसर येथे सिंग सभेची स्थापना केली. गुरु गोविंद सिंगाच्या शिकवणीचे पुनरुज्जीवन करणे व शिक्षण प्रसार करणे हे सिंग सभेची उद्दिष्ट होती. सिंग सभेचे कार्य शीख समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व आधुनिकीकरण करणे. इसवी सन 1892 मध्ये अमृतसर येथे खालसा कॉलेज सुरू केले. शीख समाजाचे धार्मिक व सामाजिक प्रबोधन घडवून आणले. यामध्ये असणाऱ्या अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा पुढे चालू ठेवल्या. आपण पाहिलं की ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, परमहंस सभा, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सिंग सभा या सर्व संस्थांनी आणि आतमध्ये असणारे समाज सुधारकांनी समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक चळवळ करून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या विविध संस्थांनी सामाजिक आणि धार्मिक ज्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला, तर इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिक्षण हे भारतीयांच्या आधुनिकीकरणास पोषक ठरलं. समाज सुधारकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तसंच भारतीय समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरा, जातीभेद, अंधश्रद्धा याचा भारतीय व समाजावर असणारा पगडा कमी झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर आधारित नवीन समाजाची निर्मिती करण्याची आवश्यकता समाज सुधारकांना वाटू लागली. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव नवशिक्षितांना व समाज सुधारकांना होऊ लागली आणि या समाज सुधारकांनी समाजामध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली. तर आज आपण या ठिकाणी पाहिले की या ज्या विविध संस्था आहेत त्यांनी केलेले कार्य, समाज सुधारकांचे कार्य आणि समाज सुधारकांनी समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी जे काही केलं ते या ठिकाणी पाहिलं. तर समजलं का तुम्हाला? तर आपण मूल्यमापन पाहणार आहोत. योग्य पर्याय ओळखा. कोण वाचणार? गायत्री वाचू? हा वाच. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हा. पर्याय 1 स्वामी विवेकानंद, 2
महात्मा ज्योतिराव फुले, 3 हा. महात्मा गांधी, 4 महर्षी कर्वे. उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. शाबास. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. दुसरा प्रश्न वाचा. टीचर मी वाचू धनश्री. प्रश्न 2. राजा राजमोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? पर्याय 1 ब्राह्मो समाज, 2 सत्यशोधक समाज, 3 प्रार्थना समाज, 4 आर्य समाज. उत्तर आहे पर्याय 1 ब्राह्मो समाज. राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 3. कोण वाचतंय? टीचर मी वाचू नेहा. वाच. तिसरा आहे उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा भारतीय तरुणांना संदेश दिला. पर्याय 1 आहे महात्मा ज्योतिराव फुले, पर्याय 2 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय 3 आहे महर्षी विठ्ठल शिंदे आणि स्वामी दयानंद सरस्वती. टीचर पर्याय 2 आहे स्वामी विवेकानंद. उठा जागे व्हा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला स्वामी विवेकानंदांनी. पुढचा प्रश्न कोण असतंय? टीचर मी गायत्री वाचू. आवाज. शिखांच्या धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे स्थापन झालेले 1 प्रार्थना सभा, 2 शीख सभा, 3 वेदांत सभा, 4 आर्य सभा. उत्तर आहे शीख सभा. बरोबर आहे. शिखांच्या धर्म सुधारणा करण्यासाठी सिंग सभेची स्थापना अमृतसर येथे करण्यात आली. 5वा प्रश्न. वाचा. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या वैचारिक जागृतीला डॅश म्हणतात? पहिलं वैचारिक क्रांती, दुसरं प्रबोधन, तिसरं भारतीय प्रबोधन, चौथं क्रांतियुग. हा. कोणतं उत्तर आहे? टीचर क्रांतियुग. नाही. भारतामध्ये वैचारिक क्रांती झाली. समाज सुधारकांनी आपल्या लेखणीद्वारे विचार मांडले आणि भारतीय समाजामध्ये वैचारिक जागृती केली. टीचर वैचारिक क्रांती. टीचर प्रबोधन. कोणतं प्रबोधन? प्रबोधन बरोबर आहे, पण कोणासाठी कोणाचं प्रबोधन झालं? भारतात सुरू झालेली होती वैचारिक क्रांती, प्रबोधन आहे. पण कोणतं प्रबोधन? प्रबोधन बरोबर आहे, पण कोणाचं प्रबोधन झालं? भारतीय प्रबोधन. हा, करेक्ट. भारतीयांचं प्रबोधन झालं याच्यातून आणि वैचारिक जागृती झाली समाजामध्ये. पण याचं उत्तर आहे भारतीय प्रबोधन. 6वं. वाचा. टीचर मी वाचू विशाखा. आवाज. 6वं वेदांकडे परत चला हे संस्थाचे ब्रीद वाक्य होते. हा. पर्याय टीचर 1 आर्य समाज, दुसरं सत्यशोधक समाज, तिसरं परमहंस सभा, चौथं प्रार्थना समाज. उत्तर कोणतं आहे? टीचर आर्य समाज. हा, शाबास. आर्य समाजांचं ब्रीदवाक्य होतं वेदांकडे परत चला. हा तुमचा गृहपाठ आहे. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रार्थना समाजाची तत्वे कोणती?
दुसरं, भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी का सुरू झाल्या? भारतीय प्रबोधन कशास म्हणतात? प्रश्न दुसरा, टिपा लिहा. सत्यशोधक समाज, परमहंस सभा. हा गृहपाठ तुम्ही करायचा आहे आणि तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर तुमच्या मॅडमना दाखवायचा आहे.